हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 10 जानेवारी वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिलीच पुत्रदा एकादशी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। पुत्रदा एकादशी ही वर्षातली पहिलीच एकादशी आहे आणि या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते। ही पूजा केल्यामुळे व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असं म्हटलं जातं। पुत्रदा एकादशी वर्षातनं 2 वेळेला येते आणि त्यातील पहिली म्हणजे पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात। पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते। जे लोक या पुत्र एकादशीच्या दिवशी मनोभावे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री हरी विष्णूंची अपार कृपा प्राप्त होते। विष्णूंच्या कृपेने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। जे लोक वर्षातनं 2दा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचं वरदान मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी व्रताला खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। उद्या वर्षातल्या पहिल्याच पुत्रदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू। ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडोंचं कर्ज फिटेल, धनलाभ होईल, घरामध्ये चोहोबाजूनी पैसा येऊ लागेल, कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायची आहे आणि कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी केला तुम्ही चालेल आणि संध्याकाळी केला तरीही चालेल। तर हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी 9:30च्या आधी करायचा आहे आणि जर तुम्ही हा उपाय सायंकाळी करणार असाल तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे। कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचं वेगळं महत्त्व आहे। तर या पिंपळाच्या झाडांमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो। तर या झाडाची पूजा केल्यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो, तसेच लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावरती राहते। जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, पैसे येण्याचे मार्ग खूप कमी आहेत पण घरातनं पैसा जाण्याचे मार्ग हे खूप जास्त आहेत, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात आहे आणि त्यामुळे घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहेत आणि त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, घरातले व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करत आहेत, त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा। तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तसेच हा उपाय केल्यामुळे कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे, त्या कणकेमध्ये तुम्हाला हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात घालायचे आहे आणि तिळाचं तेल असतं तर ते तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे। पण जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता, दिव्यासाठी वापरता ते घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला तीळ घालायचे आहेत। त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। तसेच एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळद सुद्धा तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे, म्हणजे 7 प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत। त्यामध्ये तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ज्या काही डाळी तुमच्याकडे असतील तर त्या घेऊन तुम्हाला तसं सप्तधान्य घ्यायचं आहे आणि हे सप्तधान्य तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। घरामध्ये लहान मुलं असतील, मुलांची प्रगती होत नसेल, सतत चिडचिडेपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, सतत मुलं आजारी राहत असतील, जेवण करत नसतील तर अशा मुलांवरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। घरात एखादी सतत आजारी व्यक्ती असेल, सतत दवाखाना चालू असेल आणि त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला हे सप्तधान्य उतरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्हाला हे सप्तधान्य 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे
आणि त्या ताटामध्ये तुम्हाला ती वाटी ठेवून द्यायची आहे। त्यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे, थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर चिमूटभर हळद तुम्हाला त्या वृक्षाजवळ ठेवायची आहे, त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि जी वाटीमध्ये तुम्ही हळद घेऊन आलेला आहात तर ती हळद तुम्हाला अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना चिमूटभर हळद आपल्याला हातामध्ये घेऊन त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि 11 वेळेला तुम्हाला 11 चिमूटभर हळद ही अर्पण करायची आहे। त्यानंतर या हळदीवर तुम्हाला हे जे आपण पाणी आणलेलं आहे, जे जल आणलेलं आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर वृक्षाला 11 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा प्रार्थना करून व्यक्त करायची आहे। तुमच्यावर एखादं कर्ज असेल त्या कर्जातून तुम्हाला सुटका होण्यासाठी, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, धनलाभ होण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी जी काही तुमची इच्छा असेल तर ती मनोभावे तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे। आणि यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही हळद अर्पण केलेली होती त्या हळदीवरती जल अर्पण केलं होतं तर तिथली अगदी थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला उचलून घरी आणायची आहे। घरी आणल्यानंतर ती माती आपल्याला एका वाटीमध्ये संपूर्ण दिवसभर रात्रभर आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही माती जी आहे तर ती तुळशीच्या मातीमध्ये मिक्स करायची आहे किंवा इतर झाडं असतील तर त्या मातीमध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे। तर पहा, जर आपण ही माती आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरातली सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती जी आहे तर त्या दूर होतात। आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट, वाईट अडचणी, अडथळे येत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला अशी थोडीशी माती जी आहे तर ती घरी आणायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पिंपळ वृक्षाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे। व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।